सलग 3 वर्षांपासून दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्याची तहान धरणातील मृत साठ्यावर भागते आहे। कारण मराठवाड्यात या घडीला फक्त 0.43% पाणीसाठा शिल्लक आहे। विभागीय आयुक्तांनी या संदर्भातली माहिती दिली। मागील काही वर्षांपासून मराठवाड्याकडे पावसाने पाठ फिरवली आहे, त्यामुळे मराठवाड्यातली अनेक धरणं कोरडी पडली आहेत। मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या 9 धरणांमध्ये सध्या फक्त 0% पाणीसाठा आहे। यवतमाळ जिल्ह्यातली ऊर्ध्व पैनगंगा या धरणात 12 दशलक्ष घनमीटर पाणी आहे, तर परभणी जिल्ह्यातील निम्न दुधना धरणात 17 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे। उर्वरित धरणात 0% पाणीसाठा आहे। या धरणातील मृत साठ्यातनं सध्या मराठवाड्याची तहान भागवली जाते। येत्या काही दिवसात पाऊस बरसला तरच मराठवाड्याची तहान भागेल, नाहीतर स्थिती आणखी चिंताजनक होईल। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, मराठवाड्यातली स्थिती भीषण असल्याचं कळतंय, नेमकी कुठे जी आहे ती स्थिती जास्त गंभीर बघायला मिळते? अश्विन, सध्याची मराठवाड्याची सगळी स्थिती जर पाहिली आपण तर मराठवाड्यात जी मोठी 11 धरणं आहेत त्यातल्या केवळ एक धरणामध्ये पाणी साठा आहे आणि तो परभणी जिल्ह्याचा आहे। परभणी जिल्हा वगळता सगळी जी बाकीची 7 जिल्हे आहेत त्या सगळ्या 7 जिल्ह्यात जी काही धरणं आहेत त्यातली पाणी पातळी जी आहे ते 0% आहे। म्हणजेच आता जो सगळ्या मराठवाड्याची तहान या 7ही जिल्ह्यामध्ये सुरू आहे ती मृत साठ्यावरती सुरू आहे। जायकवाडी सारखं सगळ्यात मोठं धरण तेही या ठिकाणी गेल्या महिन्याभरापासून मृत साठ्यावर आहे। औरंगाबादसह 300 खेड्यांची तहान जी आहे ती मृत साठ्यातून भागवली जाते। माजलगाव धरण आहे आणि अशी सगळी जी धरणं आहेत मराठवाड्यातली मोठी ती सगळी धरणं जी आहेत ते पाणी साठा जो आहे तो अत्यंत कमी प्रमाणावर आहे आणि त्यातली त्यात सगळ्यात भीषण स्थिती जर पाहिली तर लातूर, बीड, उस्मानाबाद, औरंगाबादची या ठिकाणी स्थिती तीच आहे। आणि प्रत्येक जिल्ह्यातली टँकरची जर आपण आकडेवारी पाहिली तर टँकरच्या आकडेवारीने इतिहास रचला आणि त्याचबरोबर मराठवाड्यातल्या आतापर्यंत म्हणजे जसा मराठवाड्यात ही सगळी धरणं आहेत 40 वर्षात जेवढी कमी स्थिती या ठिकाणी यावर्षी झाली आहे ते यापूर्वी कधीही झालेली नव्हती। कारण मराठवाड्यातला सगळा एकूण जर पाणीसाठा आपण बघितला तर 0.43 एवढाच आहे आणि हा पाणीसाठा सुद्धा खूप दिवस पुरणार नाही आणि त्यामुळे जर येत्या 15 दिवसात पाऊस पडला नाही तर मराठवाड्याचा जी वणवण सुरू आहे पाण्यासाठी ती अधिकच वाढेल आणि मराठवाड्यातलं जे जलसंकट आहे ते अधिक भीषण प्रमाणावरती होताना आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे आपण अपेक्षा करूयात की जशा प्रकारे वेधशाळेने अंदाज व्यक्त केलाय की खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडेल आणि हाच पाऊस या सगळ्या जलसंकटावरचं उत्तर असेल, अन्यथा स्थिती ही भीषण असल्याशिवाय आपल्याला म्हणजे भीषणच असणार आहे एवढंच आपल्याला म्हणता येईल। अश्विन, कृष्णा, अपेक्षा करूया की मान्सूनचा अंदाज जो आहे तो खरा ठरो आणि मराठवाड्याची तहान लवकरात लवकर भागण्याच्या दृष्टीने वरुण राजाने दमदार एंट्री तिकडे घ्यावी। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।